शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जास्तीत जास्त मुलं मुली आले पाहिजे। जर शिक्षणामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतात त्या अडचणीसाठी बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत। आदिवासी विकास विभाग आहे, महाराष्ट्र शासन आहे, मग आपल्याला शिक्षणासाठी जे पहिलीला मुलं असतात त्या पहिलीला मुलं इंग्लिश मीडियम, नामांकित इंग्लिश मीडियम ऐकलं असेल तुम्ही, त्या नामांकित इंग्लिश मीडियम मध्ये पहिलीला मुलाला ॲडमिशन दिलं जातं तर ते 12वी पर्यंत शासनाकडून शिक्षण पूर्ण होतं। 10वीच्या नंतर मुलांना वसतिगृहामध्ये सगळ्या सुविधा मिळतात, त्याचप्रमाणे आश्रमशाळेमध्ये देखील मिळतात। त्यामुळे या सर्व योजनांचा आपण लाभ घेतला पाहिजे। या ठिकाणी मी मुद्दामून सांगत असतो प्रत्येक ठिकाणी, परंतु हे स्टेज जरी नसलं तर माझ्या समाजाचे सर्व तरुण या ठिकाणी असल्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो। वेळ कमी आहे, स्टेज नाहीये, तरी देखील मला या ठिकाणी बोलून आदिवासी चषकामध्ये मान सन्मान दिला माझे मित्र अशोक वाघ, अविनाश वाघ, रघुनाथ राजाराम चौधरी या सर्वांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। आणि असेच क्रिकेटचे आयोजन आपण दरवर्षी करावं आणि त्या ठिकाणी मला बोलवावं, माझ्याकडून कुठलंही सहकार्य लागेल तर मी तुम्हाला करण्यास तयार आहे। या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय आदिवासी, जय आदिवासी। खर तर नक्कीच दादाच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर खूप चांगलं योगदान आपल्या आदिवासीच्या मुलांना मिळालंय आणि खरं तर विचार केला तर खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय। आणि त्याच्यानंतर जर आपण झालं पाहिलं तर स्पर्धेचा नियम आहे ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी असणार आहे। आणि जर विचार केला तर दोन्ही टीमला 2 धावेचा फायनलच केला गेला, कारण एक खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये। चला दोघांनी टीम थोडं स्पीडअप करा, कारण शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला मॅचेस पूर्ण संपवायचेत आणि पूर्णपणे पार पाडायचेत। आदिवासी चषक 2024 पर्व दुसऱ्या स्पर्धेचं मानाचं आणि सन्मानाचं आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाले। खरं तर आपण जर विचार केला तर ठीक आहे, ड्रेस कोड मध्ये पूर्ण टीम्स आपण पाहतो, या 2 धावेची पेनल्टी नाहीये दोघांनी टीमला। पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे। दोघांनी टीमचे कॅप्टन्स व्यासपीठावरती यायचे, दोघांनी टीमचे कॅप्टन्स प्लीज, दोघांनी टीमचे कॅप्टन्स व्यासपीठावरती या, थोडं स्पीडअप करा प्लीज।
देखील सलग ही 6वी रात्र ते देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. मी सर्व समलक्षण त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला सामना चालू करा. एके बाजू जर विचार केला तर एका बाजूला पाहते चिंचवाडी टीम, दुसऱ्याकडे जर पाहिलं तर दोदानी टीम. आपण पाहतो दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस जिंकला या चिंचवाडी टीमनं आणि प्रथम बॅटिंग स्वीकारले. चला पंच सामना चालू करा. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन येतो दोदानी टीम कडनं मनोज. एक एक्सप्रेस गोलंदाज पाहतोय आपण. यंदाच्या सीझन मध्ये जर पाहिलं तर खूप चांगला हंगामा राहिलाय गोलंदाजाचा आज आपल्याला दोदानी टीम कडनं पाहायला मिळालाय. तसंच जर विचार केला तर दोदानी टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत अंकुश गडखल आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर मंगेश चौधरी मॅन ऑफ दोदानी. खरं तर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या देखील स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांनी दोदानी टीमला देखील शुभेच्छा दिलेत आणि खूप चांगलं योगदान राहिलंय दोदानी टीमला. परंतु कमबॅक करावा लागेल दोदानी टीमला. 4 षटकांची मॅच असणार आहे. 24 पहिलं सत्र चालू असताना चला पंचांना विनंती करतो स्पीडअप करा. का आपल्याला जर पाहिलं तर शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला मॅचेस पूर्ण पार पाडायचे. खरं तर आयोजक असतील अशोक दादा वाघ, त्याच्यानंतर अविनाश दादा वाघ, त्याच्यानंतर जर पाहिलं तर राजाराम दादा चौधरी. खरं तर या 3 मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ऐका मी विनंती करतो या चिंचवडी टीमला फक्त खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच राहणार. अन्यथा खेळाडू आढळला तर 2 धावेचे फायनल्स केलं जाईल. आयोजकांचा निर्णय प्लीज. मॅच चालू व्हायच्या अगोदर फक्त खेळाडू राहणार त्या खेळाडू कक्षामध्ये. अन्यथा जर खेळाडू आढळला तर 2 धावेचे फायनल्स केलं जाईल. वळूया मैदानाकडे. 1 2 3 स्टार्ट गेम ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाहीये. पायचे काय घडलं जात आहे आणि ते जर पाहिलं तर पहिला बॉल निर्धाव फेकला जातो. गोलंदाज पाहते मनोज. मी मगाशी उल्लेख केला दोदानी टीमचा एक एक्सप्रेस गोलंदाज मनोज आणि पहिला बॉल निर्धाव फेकला. थोडस दडपण आहे चिंचवाडी टीमला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण विकास जनार्दन. स्ट्राईक एंडवरती जनार्दन, नॉन स्ट्राईक एंडवरती विकास. हे 2 सलामीर पाहतोय चिंचवाडी टीम कडनं. गोलंदाज करते या क्रॉस झाला आहे. ठप्पा पडल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून जातो इस्ट्रिकच्या हातामध्ये. बॉल निघेल डॉट. खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहे माथेरानवरनं खास करणार सोहम बसमा मॅन फॉर माथेरान. खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहे त्याचंही करूया आपण पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वळ्या मैदानाकडे खास करणं जर आपण विचार केला तर अजय बसमा खरं तर सलग 6वी रात्र खरं तर खूप चांगला सपोर्ट आहे. क्रॉस झालाय. लॉंग ऑफ ब्लिझर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा कंप्लीट केली जाते, दुसरीचा कॉल केला जातो. थोडंसं खराब फील्ड पाहायला मिळालं दोन्ही टीम कडनं आणि ते बघता बघता जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केलेत आणि वैयक्तिक जर पाहिलं तर चिंचवाडी टीमचा अकाउंट ओपन केले जाते. धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा दाफलकीवरती पाहायला मिळाले. पहिले षटक मनोज दोन्ही टीम कडनं. दोन्ही टीमचा जर विचार केला तर खरं तर विचार केला तर डिंगडॉंग चषक आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती आणि खूप चांगलं आयोजन त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. यॉर्कर पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर लॉंग ऑफ ब्लिझर मध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. खरं तर आपण जर पाहिले तर सर्वात पहिली नाईट शृंखला आपल्याला डिंगडॉंग ग्रुप धुताने आयोजित केलेली स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक खूप चांगलं आयोजन होतं त्या स्पर्धेचं आणि त्यांची पूर्ण टीम्स आपल्याला आज आदिवासी चषकामध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा क्या बात आहे. पेस गतीने बॉल टाकल्यानंतर क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू जातो. एकदा कंप्लीट. दुसरीचा कॉल केला तुत्तू मै मै. थोडस खराब फील्ड आणि इथं मिळतील धावा 2 आणि या 2 धावीने धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर दाफलकीवरती धावा पाहायला मिळालं. 5 धावा. कमबॅक केला दोन्ही टीमनं. कारण पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये जरी पाहिलं तर चिंचवाडी टीमला बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील आणि त्याच्यामध्ये संधी असते मोठ्या फटक्यांची. परंतु कमालीचं षटक राहिलंय दोन्ही टीम कडनं. म्हणूनच गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा स्टेडियम मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो परंतु
इथं जर विचार केला तर धाव मिळेल 1 आणि एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. 6 बस कोकाड होते पाहायला मिळाल. एका बाजूला जर पाहिलं तर विकास आहे, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जनार्दन. हे दोन सलामीवीर आपण पाहतो चिंचवाडी टीम कडनं. इथं जर विचार केला तर पहिले षटक संपलं जातं आणि 1 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावरती पोचले गेले. खरं तर विचार केला तर म्हणूनच या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, कारण मोठे फटके आले नाहीत. सिंगल डबलने चिंचवाडीच्या टीमच्या फलंदाजांनी प्राधान्य दिलं आपल्या टीमसाठी. खरं तर आपण जर विचार केला तर सुनील टोटवाल साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं. खरं तर त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आदिवासी चषकामध्ये. खरं तर खूप चांगलं योगदान या स्पर्धेला लागलं आणि खूप चांगला सपोर्ट मिळालाय. तर सुनील टोटवाले साहेब यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आदिवासी चषकामध्ये. खरं तर त्या साहेबांचा विचार केला तर वाज या नगरीमध्ये देखील नाईट स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांची वेळात वेळ काढून त्या स्पर्धेसाठी आले आणि खरं तर हीच तर आदिवासी चषकामध्ये खूप चांगला सपोर्ट मिळालाय. खरं तर साहेबांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वळूया मैदानाकडे. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज तयार. दुसरं षटक चालू असताना पहिला बॉल आज बॉल बॅटची एनर्जी लागली जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथं तैनात. 1 धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो आणि एकाच धावेवरती समाधान मानला जाईल. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती पोहोचले गेले. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये जर पाहिलं तर चिंचवाड टीमला 40 ते 45 धावे येणं खूप गरजेचं आहे, परंतु कमबॅक केलाय धोदाने टीमला. बॉलिंग अटॅक खूप चांगला. पहिलं षटक मनोजने टाकलं, फक्त 6 धावा खर्च केला. कमालीचं षटक राहिले. दुसरं षटक गोलंदाजी मार्क आपण पाहतोय राजेंद्र. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका चांगला आहे, परंतु फटका फसला जातोय. शत्रुषण करणार चुकी नाही आणि तो पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद होईल जनार्दन. बॅक खतरनाक आउट. आता चांगलं बॅटिंग करावं लागेल. 4 षटकांची मॅच. दुसरं षटक चालू असताना पाहिलं तर दुसऱ्या षटकातले अजून एक बॉल शिल्लक स्क्रीन होते. आपण पाहतो खूप चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळालं इव्हेंटच्या माध्यमातून. गोलंदाज मार्क होती तयार. ठप्पा पडल्यानंतर थोडस गडबड चालू आहे, तो माय चालू आहे, परंतु पंच आमच्याकडे बोलतात वाईड बॉल आणि तो मिळेल धाव 1 आणि एका धावेने धावसंख्येत भर. खास करणं आज विचार केला तर कालच्या रात्रीमध्ये आकाश शेळके मॅन फॉर्म चिंचवले खूप चांगला सपोर्ट राहिलाय आणि खास करणं जर पाहिलं तर योगेश वाघ आणि अमोल लिपिरा असतील. खरं तर खूप चांगला सपोर्ट राहिला कालच्या रात्रीमध्ये. गोलंदाज बॅकवरती पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा लॉंग ब्लेजर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल केला जातो. डोक्याची घंटा, परंतु रायडर सेफ. मिळेल धाव 1. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती पोहोचले गेले. कारण चिंचवाडी टीमचा जर विचार केला तर बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांचा जर विचार केला तर 40 ते 45 धावा येणं खूप गरजेचं आहे. कारण दुधानी टीमचा जर विचार केला तर बॅटिंग अटॅक खूप चांगला आहे. पुन्हा एकदा स्टंड मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. तिथं चुकी करतोय क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि इथं जर पाहिलं तर एकाच धावेवरती समाधान मानला जाईल. तू महिमे चालू आहे, परंतु मोठे फटके येत नाही, परंतु 1-1 2-2 धावा कंपल्सरी आपल्या टीम साठी जमा करताय चिंचवाड टीम. इथं मान्यवर रजा घेत आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलो. मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु मिळेल धाव 1 आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. 11 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकातले अजून एक बॉल शिल्लक असतील. गोलंदाज मार्फत पाहतो राजेंद्र. कमबॅक केलाय धोतानी टीम कडनं, कारण धोतानी टीमचा जर विचार केला तर रत्नासारखा मोठा फलंदाज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन. गॅप चेंडूला ढकलला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु धाव 1 कंप्लीट होणार
आणि ते जर पाहिलं तर षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं संपलं जातं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 12 या आकड्यावरती पोहोचले. खरं तर विचार केला ना तर दोघांनी टीमनं गोलंदाजीच्या वरती खूप चांगला जोर केलाय, काय कमबॅक केलाय. पहिले षटक मनोजने टाकलं, फक्त 6 धावा खर्च केला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर राजेंद्र हा गोलंदाज आपण पाहतो होतो दुसरं षटक आदळण्यासाठी त्यांनी देखील 6 धावा खर्च केला. कमालीचं षटक राहिलं दोन्ही गोलंदाजाचं. कमबॅक केलाय धोताने टीमनं. धावसंख्या जर पाहिले तर 12 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल. एक फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर केलाय. 2 फलंदाज आपण पाहतो, एकाकडे जर पाहिलं तर जनार्दन तर दुसरीकडे जर पाहिलं तर सुरेश. हे दोन फलंदाज आपण पाहतोय चिंचवाडे टीमकडनं. वैयक्तिक पहिले संघाचे तिसरं षटक गोलंदाज संभाजी. पहिल्याच बॉल लॉंग ऑफ मध्ये कार्पेटच्या सामने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. शतरंजक आहे तिथे त्यांना एकदा कंप्लीट केली जाते, दुसरीची मांग केली जाते, परंतु नाकार दिलाय आणि ते मिळेल धाव एक. काय शतरक्षण पाहायला मिळालंय धोतानी टीम कडनं. संभाजीचा विचार केला तर एक स्टायलिश बॉय. खरं तर धोतानी टीमचा एक स्टार खेळाडू. एकीकडे जर पाहिलं तर दत्ता बस्मा पनवेलचा टायगर. पुन्हा एकदा पहा, टप्पा पडल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाहीये. सुरेश हा फलंदाज जागेवरती थांबवण्याचं काम केलंय दोघांनी टीमचा. तिसरं षटक आदळण्यासाठी संभाजी. कमालीचं षटक पाहायला मिळालंय. गोलंदाज बॅट करतो पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, ताकदीचा वापर केलाय. शतरक्षक आहे तिथे तैनात. वा भाई वा, क्या बात आहे. काय झेल टिपला जाते. अजून एक धक्का बसेल चिंचवाडी टीमला. फलंदाज बाद होईल सुरेश. बॅक टू द डगआउट. रिप्ले ऍक्शन पाहतोय स्क्रीनवरती. टप्पा पडल्यानंतर फटका चांगला होता, टायमिंग थोडस चुकीचं, ताकद कमी लागली आणि मात्र धोताने टीमनं शतरक्षकांनी खूप चांगले शतरक्षण पाहायला मिळालं. क्या बात आहे. बहा स्क्रीनवरती पाहायला मिळालंय. मनोज आपण पाहतोय या स्क्रीनवरती खुश आहे. एक मोठा फलंदाज चिंचवाडी टीमला लागला गेला. 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर. धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. नवीन फलंदाज चिंचवाडी टीमकडनं आपण पाहतोय गणेशला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल, कारण 4 षटकांची मॅच आहे. तिसरं षटक चालू आहे. संभाजीने मात्र चांगला कमबॅक केला आपल्या टीमसाठी. आणि खरं तर विचार केला तर दोघांनी टीमचा स्वतः संघनायक असेल दत्ता बस्मा पनवेलचा टायगर. यंदाच्या सीझन मध्ये जर पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स राहिला त्या खेळाडूचा आणि धावसंख्या कमी आहेत, फलंदाज बाद केलेत आणि दत्ता बस्मा थोडस खुश असणार, कारण दत्ता बस्मा जरी थोडस हातामध्ये थोडस प्रॉब्लेम असल्यामुळे देखील क्रिकेटवरती प्रेम आहे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालंय. बघा टप्पा पडल्यानंतर थोडासा आपण विचार केला तर गोलंदाजीच्या वरती बॉल थ्रो मध्ये जर विचार केला तर संभाजी खूप चांगलं शतरक्षण, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाले. गोलंदाजीवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी वरती क्रॉस द लाईन. पहा स्लो डिलिव्हरी टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाहीये. चिंचवाडी टीमला जागेवरती थांबवण्याचं काम केलंय. कारण दत्ता बस्माची टीम आपण पाहतोय. टिंगडॉंग धदानी हे नवानी संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. खरं तर आदिवासी चषकामध्ये खूप चांगला टीम्स आपल्याला पाहायला मिळाले. क्रॉस द लाईन ऑफसाईडच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. शतरक्षक आहे तिथे त्यांना एकदा कंप्लीट. दुसरीचा कॉल केला जातो. तो माय परंतु रायडर सेफ. मिळतील धावा 2 या 2 धावांनी धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर 15च्या घरामध्ये पोहोचली गेली. बॅटिंग करत असताना चिंचवाडी टीम जर विचार केला तर 3 षटक संपले गेलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा. खरं तर विचार केला ना तर दोघांनी टीमनं बॉलिंग खूप चांगली केली आहे, कारण कमबॅक केला दोघांनी टीमनं. कारण चिंचवाडी टीमचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं खूप गरजेचं होतं. परत मनोजने मात्र खूप चांगली कामगिरी केली. 6 धावा फक्त खर्च केल्या आणि कमालीचं षटक राहिलं. त्याच्यानंतर राजेंद्र त्यांनी देखील खूप चांगला कमबॅक केलाय आपल्या टीमसाठी. वैयक्तिक पहिले संघाचं तिसरं षटक भरतला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. थँक्यू सो मच मनोज. वरोसे संघाचा संघनायक आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा वर्णे राजू या संघाचा संघनायक जर आला असेल तर आपण लगेच स्टेजची रिपोर्टिंग करायची. पा दोन्ही संघाला पहिला पुकार असणाऱ्या. पहिलाच बॉल लॉंग ब्लेझर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. एकदा कंप्लीट. दुसरीचा कॉल केला जातो. इथं डोक्याची घंटा वाजणार की नाही, थोडस खराब फील्ड पाहायला मिळालं आणि ते बघता जर पाहिलं तर तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. रनिंग द विकेट. मिळतील धावा 3 आणि या 3 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 18 या आकड्यावरती पोहोचली गेली. शेवटचे षटक आपण पाहतो ही भरत गोलंदाजी मार्कवरती. भरतचा जर देखील विचार केला तर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे दोघांनी टीमकडनं.
कारण त्याची गोलंदाजी आम्ही भरपूर वेळा पाहिली आहे. क्रॉस लाईन बॅटची एनर्जी लागली क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु पायचं काय केलं जात आहे. एक छोटी धाव घेण्यात यशस्वी ठरलंय चिंचवाडी टीम. एका धावीने पुन्हा एकदा धाव शक्यतेवर 19 धावा स्कोर कार्यावरती. शेवटचं षटक आहे चिंचवाडी टीमला. शेवट या षटकामध्ये षटकार चकोरांचा डंका पिटावा लागेल, कारण टार्गेट खूप कमी आहे. 4 षटकांची मॅच आहे. कमबॅक करावं लागेल बॅटिंग करत असताना चिंचवाडी टीमला. क्रॉस द लाईन एकर पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर जोरदार अपील, पंचाचा बोट आकाशाकडे. अजून एक धक्का बसेल चिंचवाडी टीमला. फलंदाज बाद होईल जनार्दन. बॅक टू थर्ड आउट. मास्टर म्हटलं तर थँक्यू मनोज. त्यानंतर तारवाडी संघाचा संगणकांना नेरल फणसवाडी. दोन्ही संघाचे संगणक आला असेल तर आपण लगेच आमच्या आयोजकांशी रिपोर्टिंग करायची पहा. नक्कीच खरं तर अजूनही गोलंदाज या गोलंदाजी मार्क होते. यॉकर पद्धतीचा बॉल टाकल्याने शॉर्ट ऑफ मध्ये जर पाहिलं तर ट्रॅव्हल केला जातो चेंडूला. एकदा कंप्लीट थोडंसं करा फील्ड पाहायला मिळाले आणि इथं दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी मांग केली जाते. डोक्याची घंटा वाजेल का? थ्रो चांगला पाहायला मिळालाय. होईल फलंदाज बाद. अजून एक धक्का बसेल चिंचवाडी टीमला. धावा मिळतील फक्त 2 आणि 2 धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा 21 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालेत आणि अजून एक धक्का बसेल चिंचवाडी टीमला. आल्या माथेर माघारी परतावला जाते. राहुल बॅक टू द आउट. ठप्पा पडल्यानंतर जोरदार अपील. यॉकर पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून जातो इशिकच्या हातामध्ये. बॉल निघेल टाट. या षटकामधलं जर पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? चिंचवाडी टीमचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती असेल. रनआउट झालं का? फलंदाज बाद असेल. गणेश बॅक टू द डगआउट झालाय आणि थोडस बॅकफुटला गेलाय चिंचवाडी टीम. चला स्पीडअप करा. बॅट्समॅन लगेच जायचं मैदानामध्ये चिंचवाडी. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये अनंता. या षटकाचा जर विचार केला तर शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या जर पाहिली तर थँक्यू मनोज. तर वरसी संघाचा संगणक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करायची पाठ टेस्ट समोर. क्या बात आहे. वरसी टीम प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल प्लीज थोडस सहकार्य करा, कारण शेवटची रात्र या स्पर्धेमध्ये जर पाहिली तर खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. वळे मैदानाकडे शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय अनंता चिंचवाडी टीम कडनं. शेवटचा बॉल पहा. यॉकर पद्धतीचा बॉल टाकला. बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून जातो इशिकच्या हातामध्ये. बॉल निघेल डॉट आणि इथं जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 संपलं जाते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा. येणारे 24 बॉल मध्ये 21 धावा कंप्लीट झालेत. येणारे 24 बॉल मध्ये 22 धावांचा पल्ला गाठायचा आहे नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दोदाने टीमला. चला वरुसे टीम प्लीज.
पाहतो पहा योगेश वाघ एक चांगले समालोचक एक डॅसिंग बॉल नाणेफेकी केली जाते लवेश दिगेश सरांच्या शुभ असते नाणेफेक केली जाते कॉल इथे लागला जातो टीम तरवडे संघाच्या माध्यमातून आपला डिसिजन कलवान सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचे पहा तर चला दोन संघाचे सलामीचे फलंदाज लगेच मैदानावरती पाठवायचे त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का क्या बात आहे विकेट किपर म्हणून चर्चेत असलेले दत्ता बसमा त्यानंतर त्यांच्या समेत पनवेल मधील एक महाराष्ट्राची पनवेल मधील मराठीची बुलंद आवाजाची तोप म्हणून चर्चेत असणाऱ्या आमचे नारायण सर चौधरी हा देखील आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते त्यानंतर आमचे प्रकाश चौधरी एक्सपोर्ट खेळाडू म्हणून चर्चेत असलेले हे नाव मनोज बघत असेल एक चांगला संघ आज खरं तर चिंचवाडी संघाच्या विरोधात केलं असताना पहिल्या सत्रामध्ये 22 ताबा उत्तरार्धामध्ये 22 ताबा बनवायच्या टीम दोघांनी टीमला कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला ऐकायला मिळेल द वॉइस ऑफ माथेरान मनोजजी बसाल यांचा आवाज थँक्यू अमोल सर होता नक्कीच चला दोन्ही टीमचे दोन बॅट्समन लगेच जायचं मैदानामध्ये दत्ता बसमा प्लीज दोन खेळाडू मैदानामध्ये पाठवायचे कारण स्पीडअप करा येणाऱ्या 24 बॉलमध्ये 22 धावींची गरज आहे बॅटिंग करत असताना दोन्ही टीमला देऊया पुन्हा एकदा शुभेच्छा एकीकडे जर पाहिलं तर दोघांनीचा एक दिलदार माणूस खरं तर सातत्यानं जर पाहिलं तर खूप चांगला सपोर्ट असतो आणि आज डिंगडॉंग दोघांनी टीम कडनं आपल्याला पाहायला मिळालंय नारायण चौधरी पोलीस पाटील मानफावा दोघांनी आणि एक चांगले समालोचक आणि खरं तर त्यांची टीम्स आपल्याला पाहायला मिळाले तर मी नारायण चौधरी मानफावा दोघांनी मी त्यांना विनंती करते की व्यासपीठावरती या तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल खूप चांगलं समालोचन पुढच्या इनिंग मध्ये त्यांचा आवाज देखील ऐकायला मिळेल दोघांनी गावचे जर पाहिलं तर एक पोलीस पाटील आहेत आणि खूप चांगलं त्यांचं सपोर्ट सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय आणि खास करून दत्ता बसमाचा संघ असल्यामुळे त्यांच्या टीम्स मध्ये आपल्याला नारायण चौधरी आपल्याला दिसून येत आहे आणि खरं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांचं पाहायला मिळालं वळे मैदानाकडे 24 बॉल मध्ये 22 धावींची गरज आहे बॅटिंग करत असताना दोघांनी टीमला सलामी वीर मैदानामध्ये पाहतो एकीकडे जर पाहिलं तर प्रकाश आणि दुसरीकडे जर पाहिलं तर मनोज चौधरी जर पाहिलं तर एक स्मार्ट बॉय म्हटलं तरी हरकत नाहीये कारण गोल्ड मॅन देखील म्हटलं तरी हरकत नाहीये कारण तो देखील खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे सामना चालू पहिला बॉल क्लोज लाईन लॉंग ब्लिझर मध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातोय बॉल पाठवलाय सीमा रेषा पार षटकार ठोक पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो एक धाव कंप्लीट केली जाते आणि इथे जर पाहिलं तर एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येत जर पाहिली तर 7 या आकड्यावरती पोहोचली गेली प्रकाशच्या बॅट मध्ये एक दमदार षटकार पाहायला मिळालाय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण मनोज जर म्हटला तर तो देखील खूप चांगला बॅट्समन आहे दोघांनी टीम कडनं पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल केला जातो एकदा कंप्लीट थोडीशी खराब फील्ड पाहायला मिळाले डोक्याची घंटा फलंदाज बाद होईल आणि तो पहिला धक्का बसतो दोघांनी टीमला फलंदाज बाद होईल मनोज बॅक टू द डगआउट थोडीशी घाई केली आणि संकटात जाईल आणि इथं पहिला धक्का बसतो दोघांनी टीमला मनोज बॅक टू द डगआउट धावसंख्या जर पाहिली तर 8 या आकड्यावरती पोहोचली का विचार केला तर 22 धावांचा पल्ला गाठत असताना थोडीसा कमबॅक केलाय दोघांनी टीमनं परंतु जर विचार केला तर चिंचवाडी टीमला पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर मात्र गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे आणि खूप चांगली करणं गरजेचं आहे कारण टार्गेट खूप कमी आहे बॅटिंग अटॅक जर पाहिला तर दोघांनी टीम कडे खूप चांगला आहे स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपण पाहतो संभाजी एक चांगला बॅट्समन आहे दोघांनी टीमचा पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फक्त दिशा दिली फटका चांगला आहे व्यासपीठाला मानवंदन देणारा फटका बॉलला पाठवलाय सीमा पार मिळतील धावा 4 चौकार तर चौकाराच्या साईने धावसंख्येत जर पाहिली तर 12 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला आतापर्यंत जर पाहिलं तर एक फलंदाज मैदानाच्या बाहेर कमालीची बॅटिंग राहिली आहे दोघांनी टीम कडनं प्रकाश ऑन द फायर क्या बात आहे ही सर प्रकाशची ओळख आहे कारण मागच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप चांगला हंगामा राहिलाय
पुन्हा एकदा वा भाई वा बोलला पाठवलाय सीमा रेषा पार प्रकाशच्या पाठ मध्ये येतोय एक दमदार षटकार स्क्रीनवरती आपण पाहतोय आई एकविरा इवडच्या माध्यमातून बोलला पाठवला बॅटच्या मनोबत पाठवला सीमा रेषेच्या बाहेर बिग सिक्स पहा टप्पा पडल्यानंतर बॅटच्या मधोमध क्या बात आहे रिप्ले ऍक्शन मध्ये प्रकाश ला पाहतोय आपण हॅलो अविभाग आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच स्टेजशी संपर्क करायचे पा अविभाग क्या बात आहे आणि त्या चौकाने सामना विजय झाला धोताने टीम क्या बात आहे विचार केला तर पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये मॅच फिनिश केले हीच तर ओळख आहे डिंगडॉन टीम धोदानी खरं तर नारायण चौधरीचा संघ आपण पाहतोय आणि त्याची पूर्ण टीम्स दत्ता बसमा असतील एक डॅसिंग बॉय आणि टेनिस क्रिकेट मध्ये खूप मोठं नाव आहे दत्ता बसमाचं पनवेलचा टायगर म्हटलं तरी चालेल चला नेक्स्ट मॅच तारवाडी संघाने त्यांच्या अगेन्स्ट नेरल फणसवाडी तारवाडी संघाने नाणेफेकी जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर लगेच मैदानावरती उतरायचे पा स्पीडअप घ्यायचे पा मित्रांनो क्या बात आहे अमोल सर आणि स्क्रीनवरती पाहतोय प्रकाश